ऑरेंज इकॉनॉमी मुंबईमध्ये जी वेव्ह समिट झाली त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख केला होता आणि मग त्यानंतर ही सगळी कन्सेप्ट चर्चेमध्ये आली. येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला याच्यावर एक प्रश्न नक्की येऊ शकतो, त्यासाठी आपण तयार राहू. ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे जनरली आपल्याला वरवर असं वाटेल, जर आपण लॉजिक लावलं तर जे ॲग्रिकल्चर सेक्टरला बूस्ट करण्यासाठी किंवा ऑरेंज प्रोडक्शन वाढवण्यासाठी, त्याचं एक्सपोर्ट वाढवण्यासाठी ही जी इकॉनॉमी आहे त्याला आपण ऑरेंज इकॉनॉमी म्हणेल. पण असं कुठलंही लॉजिक याला लावू नका. ऑरेंज इकॉनॉमीचा आणि याचा संबंध नाही आहे. सो ऑरेंज इकॉनॉमी इट रिप्रेझेंट कलर, म्हणजे जिथं कलरचा संबंध येतो, जे केसरी ऑरेंज हा जो कलर आहे तर हा क्रिएटिव्हिटीला रिप्रेझेंट करत असतो. त्या संदर्भात इथं ऑरेंज इकॉनॉमी टर्म आलेली आहे, त्यामुळे याचा अजिबात संबंध नाही. आता महत्त्वाचा पॉईंट हा आहे की इथं वेव्ह समिट जी झाली त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी 3C याच्याबाबत ऑरेंज इकॉनॉमीबद्दल सांगितलेले. कुठले? कंटेंट, क्रिएटिव्हिटी अँड कल्चर. असे तिन्ही तुम्हाला सी परत परीक्षेत विचारले जाऊ शकतात खाली ऑप्शन म्हणून. आणि मग सरळ सरळ ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय तर क्रिएटिव्ह इकॉनॉमी. त्याच्यामध्ये आलं गेमिंग, त्याच्यामध्ये आलं ॲनिमेशन, त्याच्यामध्ये आलं म्युझिक, त्याच्यामध्ये फिल्म. हे असे सगळे क्रिएटिव्ह जे आहेत फील्ड ते सगळे कशात येतात? या क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये, म्हणजेच ऑरेंज इकॉनॉमीमध्ये. आता ह्याला ऑरेंज कलरवरून क्रिएटिव्हिटी आपण ती टर्म रेफर करतो. सगळ्यात महत्त्वाचं ह्याला इकॉनॉमी का म्हटलं जातं? कारण या सगळ्या फील्डमध्ये जर बघितलात तर देशात रोजगार निर्मितीमध्येही याचं कॉन्ट्रीब्युशन येतं, देशाच्या GDP मध्येही या सगळ्या फील्डचं कॉन्ट्रीब्युशन येतं. ॲट द सेम टाइम एक्सपोर्ट, ज्याला आपण फॉरेन ट्रेड म्हणतो, त्याच्यातही याचं कॉन्ट्रीब्युशन येतो. सो एकूणच इकॉनॉमीमध्ये बराच रोल याचा वाढलेला आहे या क्रिएटिव्ह फील्डचा, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचा. आणि म्हणून एक सेपरेट टर्म कॉइन केलेली आहे, ती म्हणजे ऑरेंज इकॉनॉमी. सो आपल्याला ऑरेंज आणि या इकॉनॉमी जो साधा लॉजिकचा पार्ट येतो तो इथं वर्कआउट होत नाही. त्यामुळे काही गोष्टी ह्या नीट अभ्यासल्याच असल्या पाहिजेत, नाही तर परीक्षेमध्ये गफलत होती. आयोगाने जर का ॲग्रिकल्चर किंवा ऑरेंज या संबंधित ऑप्शन टाकला तर आपण तिकडे जायला नको. सो दिस इज ऑल अबाउट ऑरेंज इकॉनॉमी. थँक्यू.